भंडारा दौरे पर सांसद प्रफुल्ल पटेल ने धान बोनस और किसान कर्ज माफी को लेकर सरकार के प्रयासों की जानकारी दी। उन्होंने कहा कि किसानों को धान बोनस की राशि जल्द से जल्द मिले, इसके लिए लगातार प्रयास किए जा रहे हैं। सांसद प्रफुल्ल पटेल ने बताया कि महाराष्ट्र सरकार की कर्ज माफी योजना को अंतिम किसान तक पहुंचाने का प्रयास किया गया है। कर्ज माफी की राशि किसानों के खातों में जमा की गई है। साथ ही धान बोनस की राशि भी किसानों को जल्द मिले, इसके लिए उनके प्रयास जारी है। भंडारा दौरे के दौरान प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने ये जानकारी साझा की। नागपुर समय के लिए भंडारा से हंसराज की खास रिपोर्ट। किंवा विकास कामाची आहे ते आम्ही सोडवत असतो। इथे आल्यावर थोडा समाधान एवढाच आहे की जरा उशीर का नाही, पण पाऊसची परिस्थिती थोडी इतर महाराष्ट्राच्या अनेक भागा आणि विदर्भाच्याही काही जिल्ह्यापेक्षा थोडी बरी आहे, पण अजूनही थोडा तोटा आहे असं म्हणायला हरकत नाही। पण एकंदर समाधानाची गोष्ट आहे की धरणं आणि बाकीचे सगळे जे काही आपले स्टोरेज टँक्स आहे त्यामध्ये आता योग्य मात्रामध्ये स्टोरेज आहे। आता बघू पुढच्या आता या पूर्ण सीझन, कारण आपल्याकडे या भागामध्ये धानाची शेती असल्यामुळे पाणी जास्तच लागते आणि अजून 1-1.5 महिना जे पावसाच्या जी शिल्लक आहे त्यामध्ये जर वेळेवर पाऊस आला तर नक्कीच त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होईल। आता एकच विषय महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणायचे असेल तर जे बोनस आहे, धानाच्या बोनसची रक्कम महाराष्ट्र शासनाने जी कबूल केली आहे ते लवकरात लवकर कशी मिळेल त्याच्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे। मला खात्री आहे की काही दिवसामध्ये ही पैसा आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच मिळतील। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जे काही कर्जमाफी जे मान्य केली ते शेवटच्या कास्तकारपर्यंत शेतकरीपर्यंत पोचलेली आहे असा मला गोंदिया बँकेचे अध्यक्ष खासदार राजेंद्र जैन किंवा भंडारा बँकेचे अध्यक्ष सुनील कुंडे आणि इतर आमच्या जे सर्व मान्यवर आमचे आमदार राजू कारेमोरे साहेब हे सगळे सांगतात की जे कर्जमाफीचे पैसे आहे ते लोकांच्या खात्यामध्ये शासनाने जमा केले आहे। त्याशिवाय आपल्या या भंडारा जिल्ह्यामध्ये खास करून आता रोड रस्त्याचे जे कामं आहे, नॅशनल हायवेचे काम आहे, त्याविषयी काही दिवसाअगोदर आमदार राजू कारेमोरे साहेब आणि खासदार राजेंद्र जैन आम्ही तिघांनी दिल्लीच्या स्तरावर गडकरी साहेबांच्या आणि सर्व नॅशनल हायवे अथॉरिटी आणि मंत्रालयाचे अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि खास करून भंडारा शहराचा बायपास, तुमसर शहराचा बायपास, भंडारा ते खापाचा जो नॅशनल हायवे आणि खापाच्या पुढे आपला बालाघाटचा जो हायवे आहे त्याच्या कामाचाही आम्ही आढावा घेतला आणि या भंडारा शहरामध्ये जे जुना नॅशनल हायवे त्याच्या आता चौबात्रीकरण होऊन राहिलेलं आहे, त्याच्याबरोबर त्याला सर्व्हिस रोड, कारण शहराच्या मधल्या भागामधून हा रस्ता पास होतोय आणि अनेक नागरिकांनी अनेक लोकांनी त्यांची समस्या मागे माझ्या लक्षात आणून दिली होती। त्याचाही पाठपुरावा आम्ही या मागच्या मीटिंगमध्ये आम्ही केला आहे। त्याशिवाय समृद्धी महामार्ग ते नागपूर ते भंडारा होऊन गोंदिया आणि नागपूर ते भंडारा होऊन गडचिरोली अशा या दोन्ही समृद्धी महामार्गाच्या सुद्धा आम्ही तिथे आढावा मुंबईला पण घेतला होता। आत्ताच काही शेतकरी माझ्याकडे आले होते, भंडारा तालुक्याचेच होते बहुतेक, आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांना जे कॉम्पन्सेशन आहे ते योग्य रीतीनं मिळत नाही। लगेच आम्ही MSRDCचे जे MD आहे गायकवाड साहेब त्यांच्याशी मी स्वतः आता बोललो। आता कलेक्टर आणि कमिशनरशी पण मी बोलणार आहे आणि शेतकऱ्यांनी आपली जागा द्यावी, विकासासाठी द्यावी। समृद्धी हायवे बनला पाहिजे, कारण नागपूर आणि मुंबईपर्यंत तर आहेच, पण शेवटच्या आपल्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला गडचिरोलीला पण जोडणारा हा रस्ता पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही सातत्य पाठपुरावा करून हे आपण करू शकलेलो आहोत, पण सोबत आमच्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी सुद्धा
आम्हाला काळजी घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांना योग्य त्याचा भाव त्यांच्या जमिनीच्या मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठी उभे राहून पाठपुरावा करणार आहोत. आता बोला, काय तुमचे काय विषय असेल तर सांगा.